ओम करायचं सुरू. सर स्टार्ट करा. सर मी दिसत नाही हो. मी दिसतोय सर. ओम मी दिसत नाही बाळा. सर करायचं सुरू. हो सर. नमस्कार. आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मनापासून स्वागत. नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेबाबतीत आजचा हा पहिला फेसबुक लाईव्ह आहे. आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा, जी महाराष्ट्रातली एक अतिशय आगळीवेगळी आणि अभिनव परीक्षा आहे, ज्या परीक्षेच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील शहरातील मुलांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थातच इस्रो, IIT, IIM यासारख्या अतिशय उच्च शिक्षण संस्थांना भेट देता येणार आहे. तिथे जाऊन प्रत्यक्ष त्या संस्थांचा अनुभव घेता येणार आहे. या परीक्षेबाबत अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनात आहेत. म्हणून या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या परीक्षेचे राज्य संचालक आदरणीय संतोष पवार सर आज आपल्या सोबत आहेत. नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज सरांच्या मार्गदर्शन सत्रातून आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत. मी संतोष पवार सरांचा अल्पसा परिचय आपल्या सर्वांना करून देतो. आदरणीय संतोष पवार सर ओमकार करिअर अकॅडमी पुणे आणि दादर चे संचालक आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या सेलटॅक्स इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये सरांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. MPSC तर्फे घेतलेल्या मंत्रालय सहाय्यक परीक्षेत आदरणीय सरांनी राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. इंग्रजी व्याकरण या विषयाचे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध मार्गदर्शक आहेत. मराठी व्याकरण या विषयाचे सुप्रसिद्ध मार्गदर्शक आहेत. आजपर्यंत 2000हून अधिक विद्यार्थी सरांचे प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत आणि त्याही पलीकडे अतिशय सुंदर आणि गोड स्वभावाचा माणूस, माणुसकी जपणारा माणूस आणि सतत विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार करणारा माणूस म्हणून संतोष पवार सरांची सर्वत्र ओळख आहे. संतोष पवार सरांना आजच्या सत्रामध्ये नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचं महत्व काय आहे, ही परीक्षा विद्यार्थ्यांनी या वयामध्ये का द्यावी, या परीक्षेचे फायदे काय, ही परीक्षा कधी होणार आहे, या सर्व बाबतीत आदरणीय संतोष पवार सर आज सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मी नोबेल फाउंडेशन, ओमकार करिअर अकॅडमी यांच्या वतीने आदरणीय सरांचे मनापासून आभार मानतो. मला आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये सर्वांना सांगताना मनापासून आनंद होतोय की बारामती ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या वतीने उभारले गेलेले सायन्स इनोव्हेशन सायन्स इनोव्हेशन म्हणजे बारामती संस्थेने नोबेल सायन्स परीक्षेसोबत परीक्षेच्या आयोजनास खूप मदत परिसरामध्ये हे सर्व कार्य पोहोचवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे.
त्यांच्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. आदरणीय मुंडे सर, आदरणीय वहिनी साहेब, रोहित दादा, सर्वांचे, संतोष पवार सर, आम्ही आभार मानतो. आजच्या या सत्रामध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना NSTS परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती आदरणीय संतोष पवार सर देणार आहेत. मी आदरणीय संतोष पवार सरांना विनंती करतो की सर, आपण आजचं आपलं NSTS परीक्षेबद्दलचं पहिलं फेसबुक लाईव्ह या ठिकाणी सुरू करावं. तत्पूर्वी पालकांना आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण या सर्व बाबतीत जे काही मुद्दे सर सांगतील त्याची टिप्पणी आपल्या सगळ्यांकडे असली पाहिजे, त्याच्या नोट्स असाव्यात असं आपल्याला आवाहन करतो आणि विनंती करतो आदरणीय संतोष पवार सरांना, सर आपण सत्र सुरू करावं. धन्यवाद सर. आज आपण जयदीप पाटील सरांचे सर्वप्रथम आभार मानतो. खरं तर एक विज्ञान वेड व्यक्तिमत्व आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अगदी विज्ञानाचा जो वसा त्यांनी हाती घेतलेला आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, विज्ञानाची जिज्ञासू वृत्ती त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी सर गेली अनेक वर्ष धडपडत आहेत. सरांच्या अनेक पुरस्कारांना अगदी राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर मान्यता मिळालेली आहे. नोबल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ही अर्थातच या सरांच्या कल्पकतेमधून आणि विज्ञानापोटी असणाऱ्या त्यांच्या प्रेमामधून ही संकल्पना पुढे आली. नोबेल सायन्स टॅलेंट सर्च ही परीक्षा अर्थातच शालेय विद्यार्थ्यांना इस्रोला जाण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून देणारी आहे. म्हणजेच खरं तर आपण पाहतो की अगदी लहानपणापासून प्रत्येक मुलामध्ये कुठे ना कुठेतरी इस्रो असेल, नासा असेल, यासारख्या ज्या संस्था आहेत, या संस्थांच्या बाबतीमध्ये एक वेगळं आकर्षण प्रत्येक मुलाच्या मनामध्ये असतं आणि त्याच्यामुळे या संस्थांच्या बद्दल असणारी त्यांच्या मनातली जी क्युरिओसिटी आहे किंवा ही जिज्ञासू वृत्ती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता नोबेल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील मुलांना इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अहमदाबाद या संस्थेची ट्रिप जी आहे, या ट्रिपचं आयोजन करण्यासाठी जयदीप पाटील सर आणि त्याचबरोबर नोबल फाउंडेशन यांच्या वतीने आपण ही नोबल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा घेत आहोत. 10 एप्रिलला याची अर्थातच अनाउन्समेंट झाल्यानंतर अनेक पालकांचे फोन वगैरे येऊ लागले. खूप प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि या प्रतिसादामधूनच बऱ्याच पालकांच्या मनामध्ये या इस्रो ट्रिप बद्दल असणारी उत्सुकता लक्षात आली. त्याचबरोबर काही पालकांच्या मनामध्ये या परीक्षेबद्दल काही शंका कुशंका होत्या, तर त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण हे फेसबुक लाईव्ह घेतलेलं आहे. खरं तर मागील काही आठवड्यामध्ये आपण बघतोय की बातम्या ज्या येत आहेत त्या ही परीक्षा रद्द, ती परीक्षा रद्द, म्हणजे CBSE 10वीची परीक्षा रद्द करण्यात आली, ICSE 10वीची परीक्षा रद्द करण्यात आली, त्याच्यानंतर 10वी SSC ची परीक्षा रद्द करण्यात आली, किंवा त्याच्यानंतर अगदी 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 11वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात टाकण्यात आलं. अशा बातम्या येत आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी खरोखरच त्यामुळे अतिशय आनंदी असतीलही, परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हा जो आनंद आहे किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये याच्याबद्दल जे काही एक आपल्याला असं वाटतं की परीक्षा रद्द झाल्या त्याच्यामुळे ते आनंदी होत आहेत, पण उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर कुठे ना कुठेतरी या 2 वर्षामध्ये या सर्व विद्यार्थ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला, त्यांच्या अगदी व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही 2 वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय, तसं म्हटलं तर सर्वात जास्त त्रासदायक ठरली आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यांना मनाजोगं शिकता आलं नाही, मनाजोगं खेळता आलं नाही, मनाजोगं बागडता आलं नाही. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जरी परीक्षा रद्द होत असल्या तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांची अभ्यासाबद्दल असणारी जी ओढ आहे ती निर्माण तशीच कायम ठेवणं ही पालकांची, शिक्षकांची जबाबदारी आहे. आणि याच खरं तर विचारातून जयदीप पाटील सर आणि आमचं ज्या वेळेला
या परीक्षेबद्दलच्या चर्चा झाल्या त्यावेळेला आम्ही ठरवलं की खरं तर आम्ही विचार करत होतो की ही परीक्षा नक्की कधी डिक्लेअर करावी, अशा परिस्थितीत डिक्लेअर करावी की न करावी. परंतु सरांचं याच्या मागचा हाच हेतू होता की मागील वर्षभरामध्ये विद्यार्थी कुठे ना कुठेतरी अभ्यासापासून हळूहळू दूर चाललेला आहे आणि मग पुन्हा त्या विद्यार्थ्याला अभ्यासाच्या प्रवाहात आणायचं असेल तर आपली परीक्षा कुठे ना कुठेतरी अतिशय महत्वाची ठरेल. अर्थात या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला इस्रोला भेट द्यायला मिळणार आहे. इस्रोची स्टडी टूर तुमची होणार आहे. IIM असेल अहमदाबाद, IIT अहमदाबाद यासारख्या संस्थांना तुम्हाला भेटता येणार आहे. हा भाग महत्वाचाच आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, ही परीक्षा तुमच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची अशी परीक्षा ठरणार आहे. कारण ज्यावेळेला कोणताही विद्यार्थी आज कुठे ना कुठेतरी चांगलं करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो. म्हणजे जेव्हा विद्यार्थ्याला वाटतं किंवा त्याच्या पालकांना वाटतं, की माझ्या मुलाने कुठे ना कुठेतरी खूप चांगल्या पदावर गेलं पाहिजे, त्याचं करिअर अतिशय चांगलं असलं पाहिजे, असं ज्यावेळेला त्याला वाटतं, त्यावेळेला अर्थातच शालेय स्तरावरची जी त्याची पायाभरणी आहे, ही शालेय स्तरावरची पायाभरणी अतिशय महत्वाची ठरते. म्हणजे शालेय स्तरावर असणाऱ्या त्याच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत, शालेय स्तरावर तो विद्यार्थी कशा प्रकारे किती प्रामाणिकपणे किंवा कशा त्याच्या शालेय कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करतो याच्यावर बरंच यश अवलंबून असतं. आणि त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, आज आपण बघतो की 10वी असो किंवा 12वी असो, त्यानंतर कुठल्याही शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा झालं तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी एंट्रन्स एक्झामला सामोरं जावं लागतं. कोणत्या ना कोणत्या तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला सामोरं जावं लागतं. मग अर्थात 10वी नंतर 11वी 12वी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर 10वीची परीक्षा आहे, त्यामध्ये असणारे गुण आहेत, ती सुद्धा स्पर्धाच आहे. त्याच्यानंतर 12वी नंतर तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंग करायचं आहे. जेई नीट सारख्या परीक्षा आहेत, सीईटी सारख्या परीक्षा आहेत. इतर काही समजा तुम्हाला कुठे वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, इंटिग्रेटेड MBA करायचंय, तर तुम्हाला त्या IP मॅट सारख्या परीक्षा द्याव्या लागतात. किंवा समजा नेव्ही आर्मीमध्ये जायचं आहे, तर आर्मी नेव्हीच्या एंट्रन्स एक्झाम द्याव्या लागतात, NDA सारखी परीक्षा द्यावी लागते. किंवा अशा अनेक परीक्षा, म्हणजे असं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही की विद्यार्थ्याला एंट्रन्स एक्झाम शिवाय कुठे त्याला चांगली नोकरीची संधी मिळेल किंवा स्वतःचं करिअर अतिशय चांगल्या पद्धतीने घडवता येईल. आणि म्हणून लक्षात ठेवा की ही जी परीक्षा आहे ही खरं तर त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची परीक्षा ठरणार आहे. कारण ज्या विद्यार्थी ज्यांना IIT JEE किंवा KVPY यासारख्या किंवा आयसर वगैरे सारख्या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पुढे द्यायचे, त्यांच्यासाठी नोबल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ही त्यांच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची अशी परीक्षा ठरणार आहे. आणि त्याच्या दृष्टीने सुद्धा पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे या परीक्षेमधून आपण जवळपास 60 विद्यार्थ्यांना इस्रो ट्रिपसाठी निवडणार आहोत. तो संपूर्ण खर्च आमच्या संस्थेमार्फत केला जाणार आहे. हा भाग महत्वाचा आहेच. पण त्याचबरोबर मागील 1-1.5 वर्षामध्ये आपल्या विद्यार्थ्याचं अभ्यासाकडे झालेलं दुर्लक्ष पुन्हा त्याला अभ्यासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं विज्ञान गणित यासारखे जे विषय आहेत, या विषयांच्या परिपूर्ण तयारीसाठी ही परीक्षा त्यांच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. आणि म्हणून या परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी जर अगदी मनापासून ही तयारी केली तर कुठे ना कुठेतरी त्या विद्यार्थ्यांना निश्चित त्यांच्या पुढील यशासाठी सुद्धा खूप मोठी पायाभरणी होणार आहे. अर्थात या काही चित्रांच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल इस्रोची जी आमची 2019ची परीक्षा झालेली होती, 2019च्या ट्रिपचे काही फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. ही परीक्षा अर्थातच सुरू करण्यामागचं उद्देशच असं होतं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं मिशन 2020 हे जे स्वप्न कुठे ना कुठेतरी अपुरं राहिलेलं आहे, ते भारतीयांच्याकडून लवकरात लवकर पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून आपण या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे. ही परीक्षा नोबल फाउंडेशन जळगाव, पुणे यांच्यामार्फत आयोजित केली जाते. या परीक्षेचं नोबल सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम म्हणजेच NSTS एक्झाम असं नाव आहे. ही परीक्षा अर्थातच जुलै महिन्यामध्ये जुलै 2021 मध्ये घेतली जाईल. बऱ्याच पालकांचे याच्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. शक्यतो ही परीक्षा ऑफलाईन मोडमध्येच घेतली जाईल. म्हणजे अर्थात जास्तीत जास्त आपलं प्राधान्य ही परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये घेण्यालाच असेल. म्हणजेच जेणेकरून की आम्हाला त्या विद्यार्थ्यांचं योग्य असं मूल्यमापन करता येईल अशा दृष्टिकोनातून.
परंतु अर्थात त्याच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही घेऊ, तसा पालकांच्या पर्यंत पोहोचवला जाईल. जुलै 2021च्या शक्यतो शेवटच्या आठवड्यामध्ये ही परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी 100 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. त्यासाठी वेळ 11 ते 1 असा असेल. अर्ज भरणं सुरुवात झालेली आहे. अर्ज 10 एप्रिल पासून अर्थात नोबेल फाउंडेशनच्या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन हे अर्ज भरता येतील. याच्याबद्दलही पुढे सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. ही परीक्षा आपण यावर्षी 3 टप्प्यामध्ये घेतोय. मागील वर्षापर्यंत आपण ही 2 टप्प्यामध्ये घेत होतो. यावर्षी आपण ही 3 टप्प्यामध्ये घेतोय. गट अ 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. अर्थात यामध्ये प्रश्नपत्रिका ही दोन्ही माध्यमामध्ये आहे. इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमामध्ये प्रश्नपत्रिका असणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये उपयुक्त असेल. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी सेमी इंग्लिश मधून अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याचा निश्चितच उपयोग होणार आहे. कारण प्रश्नपत्रिका जी आहे ती इंग्रजी आणि मराठी माध्यमातून उपलब्ध असणार आहे. अभ्यासक्रम जो आहे हा 5वी ते 7वीच्या गटासाठी 5वी ते 7वीचा अभ्यासक्रम आहे. अर्थात जे विद्यार्थी आता 5वी ते 7वी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांनी गट अ मधून फॉर्म भरायचा आहे. 5वी ते 7वी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे. आता जे विद्यार्थी 5वीतून 6वीत जातील त्यांनी 5वीचा अभ्यास ऑलरेडी केला असेल. 6वी आणि 7वीचा तुमचा अभ्यास याच्यामध्ये अधिक होणार आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला पुढे फायदा होणार आहे. 8वी ते 10वी गटामध्ये जे विद्यार्थी आता 9वी 10वी मध्ये आहेत किंवा आता 10वीची परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी फॉर्म भरतायत. त्यांना 8वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. 11वी 12वी हा एक गट आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 3 गटामध्ये ही परीक्षा घेणार आहोत. प्रत्येक गटातून ठराविक विद्यार्थ्यांची निवड करून आपण इस्रो ट्रिपसाठी ही निवड केली जाणार आहे. याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम गट अ म्हणजे 5वी ते 7वी, गट ब 8वी ते 10वी, गट क 11वी ते 12वी एक साधारणपणे विज्ञान, गणित आणि विज्ञान तंत्रज्ञान किंवा चालू घडामोडी विज्ञानातील या घटकावर आधारित प्रश्न असतील. साधारणपणे विज्ञानावर एक 80 प्रश्न असतील आणि गणितावर एक साधारणपणे 20 प्रश्न असतील. 100 प्रश्नांच्या पैकी साधारणपणे 80 प्रश्न हे विज्ञानावर आधारित असतील. त्याच्यामध्ये सुद्धा अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आरोग्यशास्त्र हे जे सारखे जे सगळे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये बऱ्याच पालकांना विज्ञान तंत्रज्ञान जीके याच्याबद्दल बऱ्याच पालकांनी मला प्रश्न विचारले. तर यामध्ये लक्षात ठेवा की विज्ञान या घटकाची तयारी करत असताना ही जी संपूर्ण प्रश्नपत्रिका असणार आहे ही एमसीक्यू टाईपची असणार आहे. बहुपर्यायी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील आणि बहुपर्यायी प्रश्न असल्यामुळे निव्वळ घोकमपट्टी हा यामागचा हेतू नाही. ही परीक्षा ज्याप्रमाणे तुमच्या सायन्स ऑलिम्पियाडच्या परीक्षा आहेत, त्याच्यानंतर होमी बाबाच्या परीक्षा आहेत किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा जी आता 10वीच्या मुलांना द्यावी लागते, त्या प्रश्नपत्रिकांच्या धर्तीवर ही परीक्षा आधारित असेल. त्या स्वरूपाचीच प्रश्नपत्रिका म्हणजे त्या परीक्षांची तुमची तयारी करून घेण्याजोगी प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की अभ्यास करत असताना समजा विज्ञान तर तुमच्या लक्षात आलं की 5वी 6वी 7वीची विज्ञानाची पुस्तकं तुम्हाला अभ्यासावी लागतील. शक्यतो प्रश्नपत्रिकामध्ये एसएससी, सीबीएसई या पुस्तकांच्या मध्ये जे घटक आहेत त्या घटकावर प्रश्न विचारले जातील. पण हे प्रश्न विचारताना कुठे ना कुठेतरी एक स्पर्धात्मक दृष्टिकोन असेल. म्हणजे घोकमपट्टीवर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही पदार्थ विज्ञान शास्त्रातली एखादी संकल्पना आहे, समजा परिमाण व एकके हा घटक आहे, तर त्यामध्ये समजा ज्या भौतिक राशी आहेत त्या भौतिक राशींची एकक त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातील, त्याच्या जोड्या जुळवा वगैरे विचारल्या जातील. आणि मग त्याचबरोबर असंच सर्व घटकावरचे प्रश्न जे आहेत भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या घटकावरचे प्रश्न असतील. पण यामध्ये जे जीकेचे प्रश्न आहेत याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत हे अर्थातच विज्ञानाशी संबंधित चालू घडामोडी अभ्यासाव्या हा हेतू आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी अपडेट असलं पाहिजे.
कारण आपली जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं नाही म्हटलं तर साधारणपणे 5 ते 10 वर्षामध्ये तो अभ्यासक्रम बदलत नाही आणि जग आता खूप वेगाने बदलत आहे. अशा वेळेला आपला विद्यार्थी कुठे ना कुठेतरी या धावत्या जगाबरोबर असला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण ते प्रश्न विचारणार आहे. अर्थात यामध्ये उदाहरणार्थ प्रश्न कसे असतील, तर समजा नोबेल प्राइज विनर या वर्षीचे आहेत, तर त्यांच्यावर एखाद दुसरा प्रश्न असू शकतो. किंवा समजा सायन्स वरचे जे वेगवेगळे डेज आहेत, म्हणजे उदाहरणार्थ समजा आज जर आपण बघितलं तर समजा आता कालचाच विचार केला तर 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन होता. तर जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो, त्याच्या मागची कल्पना काय आहे वगैरे. म्हणजे विज्ञानाशी संबंधित ज्या काही चालू घडामोडी आहेत, विज्ञान क्षेत्रामध्ये दिले जाणारे वेगवेगळे पुरस्कार आहेत, त्या पुरस्कारावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. विज्ञानाचं शासनाचे जे विज्ञानाच्या बाबतीत वेगवेगळे धोरण आहे, त्याच्याबद्दल काही घटना घडतात, त्याचे प्रश्न जीके मध्ये विचारले जाऊ शकतील. याच्यासाठी मी विद्यार्थ्यांना गाईड करेल की जो राज्यसभा टीव्हीवर सायन्स मॉनिटर नावाचा एक कार्यक्रम असतो. जर हा सायन्स मॉनिटर नावाचा कार्यक्रम जर विद्यार्थ्यांनी बघितला, राज्यसभा टीव्हीवर सायन्स मॉनिटर नावाचा एक कार्यक्रम असतो. अर्थात हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत त्याचं प्रसारण होतं. हा कार्यक्रम जर विद्यार्थ्यांनी बघितला तर नक्कीच विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होईल. निश्चितच त्याचा उपयोग त्यांना झाला तर जास्तीत जास्त गुण संपादन करण्यामध्ये त्याची त्यांना मदत होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा बऱ्याच पालकांचा प्रश्न होता की परीक्षा शुल्क, अर्थात ते दिल्याप्रमाणे ते परीक्षा शुल्क आहे 270 360 रुपये. पहिल्या गटासाठी 270 रुपये आहे, दुसऱ्या गटासाठी 360 रुपये आहे, तिसऱ्या गटासाठी 360 रुपये आहे. अर्थात हे परीक्षा शुल्क अगदी नॉमिनल आहे, कारण या सर्व परीक्षार्थींना आपण 300 रुपये किमतीचं इस्रो आणि अवकाश याबाबत माहितीचं पुस्तक भेट देणार आहे. म्हणजे ही परीक्षा, अर्थात हे पुस्तक मात्र ऑफलाईन परीक्षा ज्या दिवशी असेल त्या दिवशी विद्यार्थ्याला मिळेल. ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशीच हे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट दिलं जाईल. त्याच्यानंतर आता ही परीक्षा मुळात याच्यामध्ये ह्या परीक्षेत टप्पे कसे असतील, तर पहिलं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मगाशी ही जी संपूर्ण परीक्षा आहे, ही संपूर्ण परीक्षा 100 गुणांची असणार आहे. या 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेतून अर्थात काही विद्यार्थी जे आहेत हे मुलाखतीसाठी निवडले जातील, त्यांची मुलाखत होईल आणि मुलाखतीनंतर आपण अंतिम यादी जाहीर करणार आहोत. मुलाखतीमध्ये अर्थात मुलाखत घेण्यामागचा हेतू कोणता, की त्यांचे लेखी परीक्षेचे मार्क्स तर आहेतच, पण लेखी परीक्षेबरोबर त्या विद्यार्थ्याचा विज्ञानाकडे पाहण्याचा कल कसा आहे, त्याचा सायंटिफिक अप्रोच कसा आहे, त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे काही प्रोजेक्ट केलेले आहेत का, त्याच्या क्युरिओसिटी मधून त्याने आणखी की नुसतं पुस्तकी ज्ञान आहे की खरोखरच त्याचं विज्ञानाविषयीची गोडी तो आपण खरोखरच व्यवहारामध्ये उतरवू शकतो, या गोष्टींची चाचपणी केली जाईल. कारण लक्षात ठेवा, आपलं मुळातच ध्येय आहे, नोबेल फाउंडेशनच्या स्थापनेमागचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे तो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारतातून जास्तीत जास्त नोबेल प्राइज विनर कसे घडतील. अर्थात आपलं मुळात तेच ध्येय आहे की चला नोबेल पुरस्कार विजेते घडवूया, या हेतूने आपण काम करत आहे. आणि अर्थातच नोबेल प्राइज विनर्स घडवणं यासाठी आपण आत्ता या लहान मुलांच्या पासून जर सुरुवात केली, त्यांच्यामध्ये विज्ञानाचा दृष्टिकोन वाढीस लागला, त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण झाली, तर हे शक्य होणार आहे. आणि याच्यामध्ये शासनाच्या सहकार्याबरोबरच कुठे ना कुठेतरी विद्यार्थी पालक यांची जबाबदारी असते किंवा स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी असते. आणि म्हणून एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था या नात्याने नोबेल फाउंडेशनने ही परीक्षा सुरू केलेली आहे. या परीक्षेमधून अर्थात गुणवत्ता यादीतील 50 विद्यार्थ्यांना, अर्थात या ठिकाणी 50 विद्यार्थी असं आपण म्हटलं असलं तरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून या संख्येमध्ये फरक होऊ शकतो. कारण गेल्या वर्षी आपण 57 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलेलं होतं, यावर्षी तर मिळणारा प्रतिसाद अतिशय जास्त आहे, त्यामुळे या विद्यार्थी संख्येमध्ये आणखी वाढ होईल. गुणवत्ता यादीतील 50 विद्यार्थ्यांना आपण इस्रो, IIT, IIM या ठिकाणी अभ्यास सहलीसाठी घेऊन जाणार आहोत. पहिल्या 200 विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक पुस्तकं भेट दिली जातील. त्याचबरोबर जे विद्यार्थी आता 10वीत आहेत आणि पुढच्या वर्षी 11वी 12वी साठी प्रवेश घेऊ इच्छितील, त्या विद्यार्थ्यांना नोबेल फाउंडेशन मार्फत 11वी 12वीच्या क्लासेससाठी
अर्थातच 1 लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप दिली जाईल. अर्थात ज्या क्लासच्या एकूण फीज मधून ही स्कॉलरशिप त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होईल. तर त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच शाळांनी ही परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी योगदान दिलेलं आहे. म्हणजे मी पाहतो की अगदी ग्रामीण भागातील शिक्षक, मुख्याध्यापक एवढंच नव्हे तर अगदी पुण्यासारख्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, मुंबईसारख्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, विदर्भ मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था हे कार्य पुढे नेण्यासाठी उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येत आहेत. आणि म्हणून अशा सर्वोत्तम सहभाग देणाऱ्या ज्या 3 शाळा किंवा 3 क्लासेसला डॉक्टर एपीजे कलाम डॉक्टर एपीजे कलाम चषक जो आहे, हा चषक म्हणजे जी ट्रॉफी आपण त्यांना देणार आहोत. अशा पद्धतीने या संपूर्ण परीक्षांचं बक्षीसचा भाग असेल. अर्थात बक्षीस हा भाग तसं म्हटलं तर तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून ही परीक्षा घेण्यामागचा जो आमचा हेतू आहे, तो खूप मोठा आहे आणि तो या बक्षिसांच्या पेक्षा उदात्त आहे. ज्या वेळेला येणाऱ्या काही वर्षामध्ये जर महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीला भौतिकशास्त्राचं किंवा रसायनशास्त्राचं, जीवशास्त्राचं एखादं जर नोबेल प्राइज मिळालं, तर ही आमच्यासाठी खूप मोठी अचीव्हमेंट असेल. तो आमचा सगळ्यात मोठा उदात्त हेतू आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मध्ये कुठे ना कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना व्हावी हा हेतू आहे. आणि त्यासाठी आपण ही परीक्षा घेत आहोत. अर्थात या परीक्षेच्या माध्यमातून आपण अशा होतकरू विद्यार्थ्यांच्या कायम संपर्कात राहणार आहोत. अनेक चांगल्या होतकरू विद्यार्थ्यांचा एक गट आपल्याला एकत्र मिळणार आहे. त्याच्यातून आपण पुढे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अगदी त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक स्तरावर आपण त्यांना अगदी प्रत्येक वेळेला योग्य असं मार्गदर्शन करण्यासाठी आमची नोबल फाउंडेशन ही संस्था नेहमीच अग्रेसर राहील. या परीक्षेचा अर्ज जो आहे, हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला नोबल फाउंडेशन www.nobelfoundation.co.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. बरेच पालक ही वेबसाईट टाकत असताना थोडंसं नोबेलचं स्पेलिंग चुकतात. NOBLE करतात. NOBEL foundation.co.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि तिथेच तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. अर्थात जर समजा तुम्हाला काही अडचण आली पेमेंट करताना, तर Google Peचा हा जो नंबर आहे, या नंबरवर जाऊन सुद्धा तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता. या बरोबरच तुम्ही जर समजा आपल्या जवळच्या शाळा अथवा कॉलेज क्लासेस जे आहेत, या ठिकाणी सुद्धा हे अर्ज बऱ्यापैकी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याची यादी या ठिकाणी मी दिलेली आहे. नोबल फाउंडेशन जळगाव IMR कॉलेज जवळ जी आपली संस्था आहे, मुख्य कार्यालय आहे, त्या ठिकाणी हे अर्ज उपलब्ध आहेत. पुणे विभागामध्ये अर्थात ओंकारकर अकॅडमी की जी पेशवाई इन्क्लेव्ह सदाशिवपेठ कुमठे रोड या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज उपलब्ध असणार आहेत. मुंबई विभागात दादर या ठिकाणी ते अर्ज उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर मुंबई विभागामध्ये कल्याण बदलापूर आहे. मराठवाडा, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी तुम्हाला उत्तुंग तेज फाउंडेशन आहे, त्या ठिकाणी हे फॉर्म उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणी राहुल नवाते सर यांच्याकडे फॉर्म उपलब्ध आहेत. बुलढाणा विभागात मुकेश शिवाळे सर यांच्याकडे हे फॉर्म उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर जालना या ठिकाणी जालना राजूर भोकरदन विजय पिंपळे सर या फोनची यादी आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता तुमच्या विभागाप्रमाणे. तर या ठिकाणी हे अर्ज उपलब्ध आहेत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला घ्यायचा होता. अर्थात हे आपले नोबल फाउंडेशन जळगाव हे आपलं YouTube चॅनल आहे, क्लासचं ऍप्लिकेशन, संस्थेचं आपलं ऍप्लिकेशन आहे, तेही तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही जर समजा ह्या फॉर्म भरण्यामध्ये अडचणी आल्या, तर जे दिलेले दूरध्वनी क्रमांक आहेत त्याच्यावर तुम्ही फोन करून अगदी त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता.
अर्थात जे कोल्हापूरमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन जी मी आता वेबसाईट सांगितली www.nobelfoundation.co.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. जर तसा फॉर्म भरता येत नसेल तुम्हाला, फॉर्म भरताना तशी अडचण आली, तर तुम्ही जो तुम्हाला Google Pay नंबर दिलेला आहे, या Google Pay नंबरवर, हा जो Google Pay नंबर आहे, याच्यावर परीक्षा शुल्क पाठवायचं आहे. अर्थात तो मॅन्युअली फॉर्म अर्थात आमच्या संस्थेमार्फत भरून घेतला जाईल. जर समजा तुम्हाला तसं ऑनलाईन फॉर्म भरताना अडचण येत असेल तर. जर समजा तुम्हाला तशी काही अडचण असेल तर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता परीक्षा शुल्क. मॅन्युअली तो फॉर्म भरला जाईल. तुम्हाला एक मेसेज येईल, त्याच्यामध्ये तुमची माहिती भरून तुम्हाला द्यावी लागेल आणि तो तुम्ही तशा पद्धतीने भरू शकता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता, की बऱ्याच पालकांना, की आम्हाला ह्या परीक्षेची तयारी करायला काय सहकार्य होईल का? तर नोबेल फाउंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त सहकार्य तुम्हाला या परीक्षेसाठी केलं जाईल. अर्थात आपला मुळात हेतूच तो आहे, की या परीक्षेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना कुठे ना कुठेतरी आपल्याला अभ्यासाची गोडी लावायची आहे आणि विशेषतः विज्ञान असेल, गणित असेल या विषयामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगले गुण मिळावे याच्या दृष्टिकोनातून आपण तयारी करत आहोत. हो, बँक अकाउंटमधून जरी तुम्ही ट्रान्सफर केलेत तरी चालतील. जो Google Payचा नंबर आहे त्याच्यावर तसा तुम्ही कॉल करा. त्याच्याप्रमाणे तुम्ही कळवा. तसे तुम्हाला डिटेल्स नोबेल फाउंडेशनचे दिले जातील. त्याच्यावरही तुम्ही ते ट्रान्सफर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आणि काही माहिती असेल तर हा माझा वैयक्तिक नंबर आहे 9870480875 या दूरध्वनी क्रमांकावर सुद्धा तुम्ही मला फोन करू शकता किंवा तुम्हाला अजूनही याच्या ज्या नमुना प्रश्नपत्रिका आहेत किंवा मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध आहेत. आपल्या नोबेल फाउंडेशनच्या वेबसाईटवर या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तर तिथून त्या तुम्हाला मिळतील. तशा मिळाल्या नाहीत तर तुम्ही मला फोन करून मी ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सेंड करेल, की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला योग्य अशी दिशा प्राप्त होईल. योग्य अशा अभ्यासाला दिशा प्राप्त होण्यासाठी त्या प्रश्नपत्रिका मागील वर्षाच्या नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील. तर त्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. शक्यतो काही अडचण असेल तर 9870480875 या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही मला मेसेज करू शकता. त्याच्याप्रमाणे तुम्हाला ती माहिती दिली जाईल. आदरणीय पवार सर. हां सर, बोला सर. हा, एक महत्वाची सूचना सर्व पालकांना अशी द्यायची आपल्याला, की अनेक पालकांची अशी मागणी आहे, की याबद्दल मार्गदर्शन वर्ग सुरू व्हावा. तर आपण 1 मे पासून तर 25 मे पर्यंत ऑनलाईन कोर्स याच्याबद्दलचा सुरू करतो आहोत. ओके. त्याच्यासाठी तुम्ही जे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर हां. पालकांनी संपर्क करायचा आहे. 1 मे ते 25 मे दोन्ही गटांसाठी आपण ऑनलाईन कोर्स मार्गदर्शन वर्गाचा सुरू करत आहोत. ते पण अतिशय नाममात्र शुल्कामध्ये आपण सुरू करणार आहोत. चालेल. अर्थात त्याच्याबद्दल बऱ्याच पालकांनी विचारणा केलेली होती. हा प्रश्न खरं तर सर मी तुम्हाला विचारणारच होतो. तर याच्यामध्ये सर्वच पालकांसाठी की अ, बऱ्याच पालकांनी म्हणजे आत्तापर्यंत मला नाही म्हटलं तर अगदी अनेक पालकांनी हा प्रश्न विचारला, की "सर तुमच्याकडून तुम्ही काय याचा कोर्स वगैरे घेणार आहात का?" तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 1 मे पासून 1 मे ते 25 मे या 25 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण या परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑनलाईन कोर्स घेणार आहोत. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला अर्थातच येणाऱ्या काळामध्ये दिली जाईल. त्या डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अर्थात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना त्याचे मेसेजेस येतील आणि त्याच्या पद्धतीने ती तयारी करून घेतली जाईल. सर अजून काही सूचना वगैरे असतील तर नाही सर, बस समारोप करूया. तर अजून काही एक 5 मिनिटं सर फक्त पालकांच्या काही जर सूचना असतील तर हो सर. त्याच्याबद्दल घ्या सर. पालकांचे काही प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल आपण थांबू जरा. जी सर. तुम्हाला अजून काही विचारायचं असेल सर्व पालक विद्यार्थी मित्रांना तर तुम्ही विचारू शकता. चालेल. धन्यवाद. अर्थात मला वाटते बहुतेक सर्व प्रश्नांची
शंकांचं निरसन झालेलं आहे. सर थांबूया मग आपण. हो सर, थांबूया. अतिशय उत्तम संवाद साधला सर आपण. आपले विनम्र आभार. थँक्यू सर. चालेल हा. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचे, पालकांचे हार्दिक आभार. ऑनलाईन कोर्स बद्दल तुम्हाला नक्की कळवलं जाईल, कशा स्वरूपामध्ये असेल, त्यासाठी काय करावं लागेल याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. तुम्ही जो मगाशी मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तसं कॉल करून मला विचारू शकता. तशी तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिली जाईल ऑनलाईन कोर्स बद्दल. चल, धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. या ठिकाणी आपण थांबत आहोत. थँक्यू अनुजा मॅडम. सर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जीके में साइंस रिलेटेड जो जनरल नॉलेज रहेगा वो सब आएगा. जो जीके दिया है उसमें समझो नोबेल प्राइज विनर्स की इंफॉर्मेशन रहेगी, वेरियस साइंस डे के बारे में पूछा जाएगा, गवर्नमेंट के जो साइंस स्कीम है उसके बारे में पूछा जाएगा. साइंस रिलेटेड इसलिए मैंने आपको सुझाव भी दिया, एक राज्यसभा टीवी पे साइंस मॉनिटर करके एक प्रोग्राम रहता है. ये प्रोग्राम समझो साइंस मॉनिटर करके राज्यसभा टीवी पे एक प्रोग्राम रहता है. ये भी उसको देखने के लिए बोला तो उसका प्रिपरेशन अच्छा हो जाएगा. जीके साठी अर्थातच चालू घडामोडी ज्या आहेत, वर्तमानपत्राचं वाचन असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर राज्यसभा टीव्हीचा सायन्स मॉनिटर हा जो कार्यक्रम आहे तो विद्यार्थ्यांना पाहायला सांगा. एक्झाम जुलै महिन्यामध्ये असेल. एक्झाम जी आहे ही जुलै महिन्यामध्ये असेल आणि ती ऑफलाईन पद्धतीने असेल. एक्झाम ही जुलै महिन्यामध्ये असेल आणि ऑफलाईन पद्धतीने असेल. चल, थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला अजूनही काही शंका असतील तरी विचारू शकता. अर्थात ट्रिप लगेच करोनामध्ये जाणार नाही. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईपर्यंत अजून एक साधारणपणे 8 ते 10 महिने जातात आणि त्याच्यानंतरच घेऊन गेलं जाईल. कारण पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर परत इंटरव्ह्यूज होणार आहेत आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागणार आहे. गट 1 मध्ये 5वी ते 7वी विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यास करायचा आहे. ह्या संपूर्ण प्रोसेससाठी जवळजवळ एक साधारणपणे अजून 8 ते 10 महिने जाणार आहेत. लेखी परीक्षा ही शक्यतो ऑफलाईनच घेतली जाईल. अर्थात त्याच्याबद्दल करोनाची जी परिस्थिती आहे हिचा आढावा घेतला जाईल जून महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर ठरवलं जाईल. जर समजा परिस्थिती नॉर्मल झाली तर ती ऑफलाईन होईल, अन्यथा ऑनलाईन घ्यायची की नाही याच्याबद्दल पुन्हा मी एक्झाम तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी शक्यतो एक्झाम केंद्र असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी ही तुम्हाला परीक्षा देता येईल. चालेल, थँक्यू सुनीता मॅडम, थँक्यू अनुजा मॅडम. हो, कोल्हापूरला सुद्धा केंद्र असणार आहे. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी केंद्र उपलब्ध करून दिली जातील. चल, धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या. मुलांचा अभ्यास काळजीपूर्वक करून घ्या. घरामध्ये मुलांना राहू द्या, त्यांना अभ्यासामध्ये गुंतवू द्या. चालेल, धन्यवाद. बाय.